शिवसैनिकांचं मातोश्रीमध्ये स्वागत करतोय। गेल्या आठवड्यामध्ये मी आपल्या इकडे येऊन गेलो होतो। आपल्यापैकी बरीच जण त्या सभेला सुद्धा होती। त्याच वेळेला खरं म्हणजे दिनेशजी तुम्ही प्रवेश करणार होता। आता हा उलटा प्रवास सुरू झालेला आहे। आजपर्यंत मी जे नेहमी सांगत आलो की तुम्ही भारतीय जनता पक्षातून आपल्याकडे आलात। भारतीय जनता पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने हा तुमच्यामध्ये सगळा भेसळीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे, तो भेसळीचा कार्यक्रम तुम्हाला मान्य आहे का? जे काही हिंदुत्वाच्या नावाखाली यांनी थोतांड माजवलेलं आहे, हे हिंदुत्व माझं नाही, माझं हिंदुत्व वेगळं आहे। काल परवाकडेच म्हणजे कालच महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजार बुडगे नागपूरमध्ये येऊन गेले आणि आम्हाला खतम करण्याची भाषा करून गेले। आता ते भाषण मी पण ऐकलेलं नाहीये, पण हे जे बाजार बुडगे आहेत यांना महाराष्ट्र आपल्या टाचेखाली घ्यायचं आहे। त्यांना कल्पना नाहीये की हा महाराष्ट्र हा वीरांचा महाराष्ट्र आहे। आता जास्त काय बोलत नाही, कारण सभेला सुरुवात झाल्यानंतर मग आपल्या तोफा धडधडायला सुरुवात होती। सगळ्याच आत्ता बोललो तर मग सभेत काय बोलणार, पण आपल्याकडे बोलण्यासारखं खूप आहे। पण काल जे बाजार बुडगे हा शब्द मी मुद्दामून वापरतोय, कोण तो तुम्ही तुमच्या लक्षात आला असेल, मला वाटतं नागपूरला येऊन गेला हा बाजार बुडगा। आणि आम्हाला खतम म्हणजे उद्धव ठाकरेंना खतम करा, पवार साहेबांना खतम करा, हिम्मत असेल तर येऊन बघ, कोणाला महाराष्ट्र खतम करतो ते दाखवून देतो। तर आज तुमच्यावरती एक महत्वाची जबाबदारी टाकतोय, कारण वैजापूर हा आपला मतदारसंघ। मी खास करून वाणी कुटुंबियांना धन्यवाद देतोय की वाणी साहेब आज आपल्यात नाहीये, पण वाणी साहेबांची निष्ठा घेऊन त्यांचं कुटुंबही शिवसेनेसोबत राहिलेलं आहे, त्यांना मी खास धन्यवाद देतोय। आणि ज्या वाणी साहेबांनी एक मनाचा मोठेपणा दाखवला होता, गेल्या वेळेला सुद्धा मी वाणी साहेबांना आग्रह धरला होता की वाणी साहेब आपणच इथले हक्कदार आहात, आपणच इकडे उमेदवार म्हणून उभे राहा। मला म्हणाले की उद्धवजी आता खूप झाला, नवीन माणसांना पुढे आणू। आता त्यांना काय कल्पना की असा गद्दार निघेल, तर या गद्दारीला गाडून पुन्हा आपली निष्ठेचा भगवा झेंडा हा वैजापूरवरती पुन्हा एकदा फडकावा, ही एक तुमच्याकडनं अपेक्षा करतो। नवी तशी तुमच्यावरती मी जबाबदारी देतो। पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मला वाटतं वैजापूरला मी येईनच, पण वैजापूरच्या विजयाची जबाबदारी तुमच्यावरती देतो। सगळ्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।